पण मला चर्चेची सुरुवात करायची आहे किशोरभाऊ तुमच्यापासून। या आज बोगसगिरी जी सगळी सुरू आहे, विशेषतः मराठवाडा आणि विदर्भामधल्या हजारो शेतकऱ्यांच्या शेतावर स्वप्नावरती नांगर फिरवण्याचं काम ज्या माफियांनी केलं, ज्या बोगस लोकांनी केलेलं आहे, त्याला जबाबदार नेमकं कोण आहे? ह्या खुल्या विक्रीला जबाबदार कोण आहे? शेतकऱ्याचं नुकसान झालं त्याला जबाबदार कोण आहे? विलास, मला वाटते 1995 पासून या विषयाला हाताळतो। आता बियाणे स्वयंप्रमाणित करणे, मी तोही काळ बघितला जेव्हा कृषी विभाग महासीड करून सोयाबीनचे बियाणे द्यायची। आता महाबीजला त्यांनी वाळीत काढलं। आज अशी परिस्थिती आहे की महाराष्ट्रात 1 कोटी लाखात हे सगळे दोन्ही पिकं घेतले जातात आणि ही प्रमुख कॅश क्रॉप आहे, कापूस आणि सोयाबीन। आता तुम्ही बघा, ही बियाणं बोगस आहे। बियाणं निकृष्ट दर्जाचे आहे, परंतु बावनकुळे यांच्याकडे काय माहिती दिली कृषी विभागानं? या लोकांनी ओलावा कमी असताना पेरणी केली म्हणून उगवण झालं, म्हणजे दोषी कोण? शेतकरी। आता तुम्ही बघा, HTBT म्हणजे हे बोगस बियाणं ते 20 लाख हेक्टर मध्ये आलंय आणि मायको सारख्या कंपन्या असताना या सोयाबीनच्या बोगस कंपन्यांनी 20 लाख हेक्टर मध्ये विकलाय। आता मला सांगा, दत्ता भरणेला कृषी मंत्री म्हणून कोणीच ओळखत नाही, कृषी आयुक्त कोण आहे हे कोणाला माहित नाही। आज जसं बावनकुळे साहेब बोलले तर त्याच्यामुळे दिलासा मिळाला लोकांना। ज्या दिवशी मुख्यमंत्री कर्जमाफीची घोषणा करत होते त्या दिवशी 3 शेतकऱ्यांनी यवतमाळ जिल्ह्यात आत्महत्या केल्या, म्हणजे सरकार म्हणून कुठंच नाहीये। आणि ही बोगसगिरी करतो कोण? तर ही बोगसगिरी सरकार करते, सरकार प्रायोजित आहे, हे मी बोलत आहोत। सरकार कोणाचंही असो, मात्र हे अनियंत्रित सेक्टर झालं आहे, रेग्युलेटेड नाही आहे। स्वतः प्रमाणित कंपन्यांनी करायचं। आणि मी तुम्हाला सांगतो, मग बोगस बीटी असो, चोर बीटी असो किंवा आता बोगस बियाणे असो, यांच्या खूप केसेस चालल्या, परंतु आजपर्यंत 2004 पासून एकाही कंपनीवर कारवाई झालेली नाही। मग हे कुणावर कारवाई करतात? हे जे गुन्हे दाखल होतात ते कुणावर गुन्हे दाखल होतात किशोर भाऊ? नाही, सगळे संघटित क्षेत्र आहे, हे कोर्टात जाऊन पहिले स्टे आणतात। मात्र विक्री करणारा कोण आहे? डीलर असतो, कृषी केंद्रवाला आणि वितरक असतो, त्याच्यावर गुन्हे दाखल होतात। मग तो वितरक लिहून देतो की आम्हाला काय माहित, स्वयंप्रमाणित आहे बघा प्रमाणपत्र, कंपनीने प्रमाणपत्र केलेलं असते। आणि कसं असते की सोयाबीन बाबतीत तर काही लोकांना जबाबदार धरून कंपन्या परवाने रद्दही केले आहे, परंतु 20 लाख हेक्टर मध्ये हे चोर बीटी आली आहे आणि ते खुल्याने विकले जात होते। आता मला सांगा, इतक्या खुल्यानी बेजबाबदारपणे ही विकल्या जात होती, शेतकरी भंडवले जात होते आणि कृषी विभाग कुठं झोपला होता तो? आता पंचनामे। आणि आता सांगतो तुम्हाला, मी आकडे घेतले, लाखो हेक्टर मध्ये, तुम्ही हजारो म्हटलं, मी सांगतो लाखो हेक्टर मध्ये, माझा अंदाज, माझ्याकडे जे आकडे आले 2,42 लाख हेक्टर मध्ये हे उगवलं नाहीये। परंतु सगळ्या तालुक्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आमच्याकडे 4 तक्रारी आहे, आमच्याकडे 5 तक्रारी आहे, म्हणजे आणि सगळ्यांनी अहवाल दिला की यांनी चुकीच्या वेळेस पेरणी केली। आपण व्हॉट्सअप त्या मोबाईलवर SMS टाकूनही लोकांनी पेरणी केली व शेतकरी दोषी आहे असे अहवाल दिले। आता मला सांगा, असे अहवाल दिल्यानंतर आज जे बावनकुळे साहेब बोलले की ज्यांची पाणी उशिरा आल्यामुळे, पाऊस उशिरा आल्यामुळे दुबार पेरणी झाली त्यांना देऊ, आता जिथे शेतकरी जबाबदार धरले जातील। आणि मला एक सांगा, विलास बडे यांच्याकडे उत्कृष्ट बियाणे आहेत कुठे? कोणत्या कंपनीला यांनी ऑर्डर दिली आहे?
कुठे स्टॉक आहे आणि इतक्या लवकर कसं उपलब्ध होणार. आज मी सांगतो की पाऊस सुद्धा 4 दिवस उशिरा गेला आहे. म्हणजे 7 जुलै पासून पाऊस आलाच नाहीये आणि कडाक्याचं धूप ऊन येत आहे. तर याच्यामुळे परिस्थिती जी गावाकडची आहे ती एकदमच उदासीन आहे. ठीक आहे. अशा नाही, मी मी याच्यामध्ये मी परवाच गावी जाऊन आलो. तुम्हाला माहिती आहे की आमच्या लातूर परिसरामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये ह्या अशा प्रकारचं सोयाबीनची लागवड केली जाते. मला तर एका शेतकऱ्याने सांगितलं 50 एकरवरती त्या शेतकऱ्याचा एक धान सुद्धा उगवलेलं नाही. एका गावामध्ये 50-50 एकर जर अशा प्रकारे उगवण झालेली नसेल तर काय त्या शेतकऱ्यांची अवस्था असू शकेल. रवी भाऊ, आता या हा किशोर भाऊ काय म्हणताय? मला एक बोलायचं आहे हा, की ज्यांची जबाबदारी कृषी आयुक्त यांना निलंबित करा. दत्ता भरणेचा यांचा राजीनामा घ्या. मेसेज तरी चांगला द्या ना. अरे 50% शेतीत असं झालं आहे. मी विचारतो मी जेव्हा जाईन त्यांच्याकडे जाता. रवी भाऊ, मला सांगा, खरं तर अशा प्रकारच्या बोगसगिरीच्या बातम्या प्रत्येक पहिल्या पेरणीच्या नंतर येतात. त्यानंतर भरारी पथकाची आम्ही नेमणूक केली असं सांगितलं जातं. 4-2 लोकांवरती गुन्हे दाखल झालेत असं सांगितलं जातं. पण कोण तुरुंगामध्ये सडताना आपण बघत नाही. तुम्हाला का या सगळ्यांची एवढी हिंमत का होते? जर समजा दरवर्षी हजारो लाखो हेक्टरवर अशा प्रकारे बोगसगिरीच्या माध्यमातून बियाणं खपवलं जात असेल, माथी मारलं जात असेल शेतकऱ्यांच्या, तर हे या सगळ्याच्या मागे नेमकं जबाब कोण आहे? विलासजी, अत्यंत महत्वाचा विषय तुम्ही छेडला न्यूज 18 लोकमतने, त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. दूध भेसळीचा स्कॅम जितका मोठा आहे त्याच्यापेक्षा कितीतरी मोठा स्कॅम तशाच पद्धतीची याची पण लाईन आहे. प्रचंड मोठा स्कॅम हा बियाणे उत्पादक बोगस बियाणे कंपन्यांचा आहे. आणि असं आहे की कुंपणच जर शेत खात असेल तर न्याय मागायचा कुणाकडं, हा प्रश्न आहे. लक्षात घ्या, या बियाणे कंपन्या ज्या आहेत या कुणी पण लायसन घेतं आणि बाहेरच्या राज्यातलं बियाणं आणायचं, ते एका पाकिटमध्ये भरायचं, ब्रँड तयार करायचा आणि बोगस बियाणं विकायचं. आणि बोगस बियाणं विकायचं तर ते जे बोगस बियाणं विकणाऱ्या कंपन्या आहेत त्या नेत्यांच्या आशीर्वादाखाली काम करतात. या बोगस बियाणे विकणाऱ्या ज्या कंपन्या आहेत या आमदारकी खासदारकीला उभा असलेल्या नेत्यांना पैसे देतात, सत्ताधारी नेत्यांच्या मागे पुढे फिरतात आणि या नेत्यांच्या आशीर्वादाखाली या कंपन्या चालतात. हे आम्ही गेल्या 22 वर्षापासून मी डोळ्यानं बघतोय. आणि मोठ्या कंपन्यांवर कधीच कारवाई होत नाही. छोट्या छोट्या किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई होते. मोठे जे हजारो कोटींची उलाढाल असणाऱ्या बोगस कंपन्या आहेत यांच्यावर कारवाई होत नाही. मुख्यमंत्री महोदयांबरोबर परवाची आमची बैठक झाली विधान भवनामध्ये. माझी मिसेस वकील आहे, तिने हा मुद्दा मांडला की जो सीड ऍक्ट आहे 1966चा बियाणे बोगस बियाण्याच्या कायद्याचा, याच्यामध्ये शिक्षेची तरतूद फार कमी आहे. त्यामध्ये पहिल्यांदा बोगस बियाण्याचा गुन्हा घडला तर त्याला प्रचंड मोठी शिक्षा आहे, 500 रुपये दंडाची. दुसऱ्यांदा जर गुन्हा घडला तर त्याला सजा आहे 1000 रुपये दंडाची. आणि केसेस मध्ये सजा होण्याचं प्रमाण अत्यंत कमी आहे. 420 कलम या बोगस बियाणे कंपन्यांच्या विरोधात लावल्या जात नाही. आणि याचा कायदा इतका तकलादू आहे, त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांना आम्ही त्या दिवशी सांगितलं की हा कायदा बदला, असा कायदा करा. याच्यासाठी फास्टॅग कोर्टात ही प्रकरण चालले पाहिजे आणि बोगस बियाणं विकणाऱ्या कंपन्यांची धिंड काढली पाहिजे. काय होतं विलासजी, अतिशय खुलेपणाने सांगायचं झालं तर या बोगस बियाणे कंपन्या कृषी आयुक्तापासून, ज्याचा उल्लेख किशोर भाऊने केला, खालच्या तालुका कृषी अधिकाऱ्यापासून, जिल्हा कृषी अधिकाऱ्यापासून, आयुक्तापासून मंत्र्यांपर्यंत सगळ्यांपर्यंत हप्ते देतात. हजारो कोटींची उलाढाल होते. गुन्हा नियंत्रण कक्ष जो यांचा आहे कृषी विभागाचा, जो तपासतो, हे धाडी टाकतात. यांचं तर धाड टाकली की हप्ता वाढून घेतात, लक्षात ठेवा. आणि हे जे आज त्यांनी स्टेटमेंट दिलं ना, इतक्या कंपन्यांवर कारवाई केली, तितक्या कंपन्यांवर, काय नाही, सगळं भंपकपणा आहे हा सगळा.